ते नक्की अनाउन्समेंट आली आहे. दरम्यान सुखदेवजी पाटील जे विभाग प्रमुख आहे शिवसेनेच्या माध्यमातून एक पारितोषिक आला आहे. उमरली टीमनं जर मेगा फायनल आज जिंकली तर त्यांच्याकडनं 15 टी शर्ट 70-70च्या दिल्या जातील उंबारली टीमला. हा पारितोषिक डिक्लेअर झालाय सुखदेवजी पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद राहुल. त्या दरम्यान सूर्यकांत दादा पाटील सांगर्ले गावचे एक प्रसिद्ध छकडेवाले यांचं आगमन झालेलं आहे. तर हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो, या आजच्या दिवसातील 5व्या लढतीकडे मागचा सामना अत्यंत रोमांचकारी पैसा वसूल सामना झाला. 7 चेंडूत 20 धावांची गरज होती. 19 धावा केल्या. स्कोर लेवल झाला आणि विकेटच्या आधारावरती दहिसर संघ विजयी झाला. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज होती आणि जयेशने मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. होया दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे गावदेवी सोनारवाडा वर्सेस VRCC उसाडणे ही पहिली लढत आहे द्वितीय फेरीतील. सामना 5 षटकांचा आहे. अमर पहिला चेंडू घेऊन येतोय. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालं होतं हलकस. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा. लेग बायचा इशारा येतोय. तर विकासने पहिला चेंडू फेस केला होता. तर धावसंख्या धावफलकावरती लेग बायच्या रूपाने अकाउंट ओपन होते VRCC उसाडणे या संघाचा. स्ट्राईकला मात्र येतोय यावेळेस संकेत. तर अमर ठाकूर ग्रामीणचा बाहुबली पुन्हा एकदा. हा चेंडू पूल केलाय खूप उंच आणि तितका जातोय लांब. षटकार. अमर ठाकूरच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय हा षटकार संकेतच्या बॅट मधून येतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. अत्यंत वेगवान होता. मात्र तितक्याच वेगाने तुम्ही पाहिला पूलचा फटका. पुन्हा एकदा अमर संकेतसाठी हा चेंडू ड्राईव्ह करतात. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. तसं करता आलं नाही. पण 1 धाव ओव्हर थ्रूच्या रूपाने इथे मिळते. स्ट्राईकला मात्र फलंदाज या ठिकाणी येतोय पुन्हा एकदा विकास. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 8. आमच्यासोबत गुणसंख्या लेखक योगेश पाटील आहेत आणि उजव्या बाजूला सचिन मात्रे खूप चांगले गोलंदाज आहेत. योगेशने देखील नांदिवली संघासाठी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. टायमिंग व्यवस्थित होऊ शकलं नाही. चेंडू येतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. थ्रो खूप चांगला होता. अपील मात्र पंच जावेद फरीद सरांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे आपण पाहताय 10. जावेद फरीद सर भरपूर वर्षाचा अनुभव आहे. टाइम शील्ड, पोलीस शील्ड, कांगा लीगच्या माध्यमातून लेदर बॉल साठी जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. 8 शतकं त्यांच्या नावावरती लेदर बॉलच्या माध्यमातून. त्याचबरोबर KDMC मध्ये नक्कीच ते सेवेमध्ये आहेत आणि 20 महिन्यानंतर ते रिटायर्ड होतील. क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांना नेहमीच मैदानावरती घेऊन येत असतं आणि एक उत्कृष्ट पंच म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचा नक्कीच त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. पुन्हा एकदा अमर यावेळेस विकाससाठी फुलटॉस चेंडू ऑन साइड ड्राईव्ह केला. समोर आहे क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. भावेश त्या ठिकाणी होते आणि दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 11. अमर कमबॅक करतोय कारण षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडू 7 धाव होत्या. नंतरच्या 3 चेंडूत 4 धावा आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा अमर यावेळेस स्ट्राईकला मात्र फलंदाज आलेला आहे
संकेत. यावेळेस चेंडू येतोय शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. या दरम्यानच्या काळात आपण पाहताय ही एक धाव पूर्ण होते. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं संपन्न होते आणि धावसंख्या धावफलकावरती एकही गडी न गमावता 12. दोन संघ मलंगड विभागातले तुम्ही पाहताय एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. वसार संघाने गोलंदाजीतली ताकद या मैदानावरती आपली सिद्ध केली. वडवली संघाला पराभूत केलं. मागच्या सामन्यात दहिसर संघाने खूप चांगला खेळ केला. मागच्या सामन्यात देखील गोलंदाजांचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. उसाटणे संघाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली गोळवली संघाविरुद्ध. तर जास्त वेळ घेऊ नका, लक्षात असू द्या सामने आपण 5 षटकांचे खेळवतोय आणि त्यामुळे एकूण आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आणि आपल्याकडे वेळ आहे. त्या वेळेचा आपण सदुपयोग करूया. स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. डावपेच प्लॅन या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात. पण आपल्याला जेव्हा एका दिवसामध्ये 8 सामने कव्हर करायचे असतात, बऱ्याचदा 9 सामने देखील कव्हर करायचे असतात, तेव्हा मात्र वेळेला फार महत्त्व द्यावं लागतं. हिवाळ्याचे दिवस आहे, सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे अंधार जर पसरला अंतिम सामन्यामध्ये तर नक्की षटकं कमी करावी लागतील. त्यांना त्याची खंत सगळ्यांनाच वाटेल. कारण अनेकदा वेळेअभावी अंतिम सामना 1 षटकांचा देखील खेळवला गेलेला आहे. अलिबागचे काका मात्रेने तर असं सांगितलं का एकदा तर 1 बॉलची फायनल झाली होती आणि काही ठिकाणी तर टॉसवर देखील निर्णय दिलेले आहेत. असं काही आपल्या क्रिकेटमध्ये घडलं नाही कल्याण डोंबिवलीच्या आणि तसं घडणार नाही. कारण वेळेच्या बाबतीत कल्याण डोंबिवलीकर नेहमीच अग्रेसर आहेत आणि एक आदर्श नेहमीच त्याने ठेवलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती पुढे सरकते. ती म्हणजे 13च्या घरात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस येतोय श्रीधर. स्ट्राईकला फलंदाज संकेत. हा चेंडू यावेळेस मात्र कमरेच्या वर होता. पंचांनी नो घोषित केलाय. खराब चेंडूचा योग्य समाचार. चेंडू सीमा पार, षटकार. हा फुलटॉ चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. प्रोटेक्शन आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा होण्यापासून रोखू शकले नाही आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, या षटकात आतापर्यंत 10 आलेल्या आहेत. एक चांगली भागीदारी मैदानावरती होताना दिसते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अनेक मोठमोठ्या भागीदारी पाहिलेल्या आहेत. पंकज पाटील शंतनूमध्ये 103 धावांची भागीदारी झाली होती. हो, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध सुसंस्कृत फटका, चौकार. मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले, एक चौकार आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 26. धावांची गती अत्यंत चांगली आहे. ठाऊक आहे उसाटणे संघाला 20 ही धावसंख्या वैयक्तिक असं हलकस अपील होतंय. पंच नक्कीच काहीतरी कन्फ्युजन आहे. 2 पंच एकत्र येतील आणि त्यानंतर एक योग्य निर्णय. जोरदार अपील झालाय. अशा प्रकारे आपण पाहिलं तर हे षटक सुरू आहे दुसरं. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे की फलंदाज या ठिकाणी बाद आहे आणि नक्कीच थोडंसं कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच एक पंच दुसऱ्या पंचांची मदत घेत असतो आणि इथे तेच केलं.
आणि इथे फलंदाज बाद झालाय तो म्हणजे संकेत खूप चांगले बॅटिंग करत होता. एकूण त्याने धावा केल्या 20 आपल्या संघासाठी. संघाची एकूण धावसंख्या आहे 26. तर नवीन फलंदाज यावेळेस येतोय मैदानावरती समीर पाटील, मागच्या सामन्याचा हिरो. याने खूप चांगली चेंडू झालेले आहेत 3 टू गो. समीर या संघाची खरी तर ओळख याच्यामुळे हा संघ ओळखला जातो. तर समीर येतो, भरपूर वर्षाचा अनुभव आहे, खूप चांगले विक्रम आहेत नावावरती. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नक्कीच प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहिलं जर थोडीशी आउटफील्ड तिथे भरपूर खडक आहेत, दगड आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण काळजी घ्या, एखादी गंभीर दुखापत तुम्हाला होऊ नये. सामना गेला तरी हरकत नाही, पण एखाद्याला गंभीर दुखापत झाली तर नक्कीच ते खूप महागात पडू शकतं. त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्या. फुलटॉस चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण टीम मधून अनिकेत आहेत. तर 12 चेंडू मध्ये विजयासाठी 12 चेंडूत 36 धावा झालेल्या आहेत. माफ करा, थोडंसं लक्ष विचलित झालं. तर पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, या षटकात आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेत आपण पाहिलं तर धावा या दुप्पट आलेल्या आहेत. म्हणजे हे षटक खूप चांगलं राहिले उसाटणे संघासाठी. VRC उसाटणे संघ ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीतली ताकद या मैदानावरती दाखवली होती, 70 धावा धावफलकावरती लावल्या होत्या आणि आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. काल मात्र आपण पाहिलं तर उत्तर शिव संघाने 72 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यात. मात्र अंतिम सामना जो उपांत्य फेरीचे ते खेळले त्या सामन्यात त्यांनी कमी धावसंख्या केली, ती म्हणजे 38 होती. म्हणजे कालच्या दिवसात किंवा आजचा दिवस जर आपण काउंट केला तर कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत सर्वाधिक सांघिक धावसंख्या उत्तर शिवच्याच नावावरती आणि सर्वाधिक कमी धावसंख्या देखील उत्तर शिव या संघाच्या नावावरती आहे. तर चांगली धावगती, धावांची गती आपण पाहिली तर 18.00 प्रति षटका मागे. तर गोलंदाजी मार्कवर रिद्धेश येतो. फार कमी वयामध्ये नक्कीच एक गोलंदाज म्हणून संघामध्ये स्थान मिळवलं. हा चेंडू समोर खेळतायत, गॅप आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. दरम्यान चिंचपाडा गावचे प्रसिद्ध उद्योजक महेंद्रदादा म्हात्रे व त्याचबरोबर बिरजू म्हात्रे, महेंद्रजी बोरके असं नाव आहे या ठिकाणी म्हात्रे लिहिण्यात आलेले. तर विनंती करून मान्यवरांना आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय रिद्धेश कडनं कमबॅक करत असताना. रिद्धेश पुन्हा एकदा रिद्धेश लेफ्ट मोर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर वळतो बाहेर, वर गेला, खूप झेलची शक्यता होती. भावेश कडनं झालेली चूक जीवनदान विकासला मिळतंय.
विकास प्रयत्न करतोय या मैदानावरती उसाडणे संघाच्या धावसंख्येचा विकास करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 42. तर झेल कठीण होता, थोडासा प्रयत्न चांगला झाला पण हा झेल पकडणं फार गरजेचं आहे क्रिकेट मध्ये. असं म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस. फुलटॉस चेंडू ऑन साइडला भिरकावलाय, स्विंग केलाय. ओ हो, तिथे प्रयत्नांना यश आलं नाही पण बघूया काय आहे. पंचांचा इशारा, चौकार की षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड झाला की आत, आणि पंचांचा इशारा आलाय की हा चौकार आहे. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46. पुन्हा एकदा रिद्धेश. हा चेंडू यावस्था पायात होता, बॅटवर व्यवस्थित हलकीशी कडा लागली आणि त्यामुळे चेंडू आला यावस्था सिलिम मिडॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 47. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज रिद्धेशच्या माध्यमातून. रिद्धेशने आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिद्धेश, यावेळेस समीर साठी. हो, फुलटॉस चेंडू समोर आहे क्षेत्ररक्षक पण चेंडू बाउन्स होऊन डोक्यावरनं थेट जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय समीर पाटीलच्या बॅट मधून चौकार. खूपच रोमांचकारी असा तीन षटक समाप्त झालेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती 51. खूप मजबूत स्थितीमध्ये उसाडणे संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय. एक चांगली भागीदारी दुसऱ्या गटासाठी समीर आणि विकास मध्ये होताना दिसते. समीरला जीवनदान, विकासला जीवनदान दिले होतं आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही पाहिला. तर रिद्धेशच्या षटकामध्ये एकूण धावा 15 आल्या. धावांची गती 3 षटकानंतर 16.67 प्रति षटका मागे. तर हेल्दी रन रेट आहे आणि इथून उसाडणे संघ सोनारपाडा संघासमोर एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करेल. ठाऊक आहे सोनारपाडा संघाची ताकद. या संघामध्ये देखील दत्ता ठाकूर आहे, अमर ठाकूर आहे, स्वतः संघनायक समीर पाटील, अनिकेत आहेत, श्रीधर आहेत. आणि त्यामुळे बॅटिंगचे पर्याय सोनारपाडा संघाकडे देखील खूप चांगले आहेत. त्यामुळे या संघाविरुद्ध जास्तीत जास्त धावा कशा उभारता येतील हा प्रयत्न उसाडणे संघ करेल. पुन्हा एकदा बाहुबली येतोय चौथ्या षटकामध्ये. हा चेंडू हवेत आहे, चेंडू येतोय अवश्य मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण भावेशने दाखवलंय. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेला होता. स्ट्राईकला समीर आलेला आहे. समीरने मागच्या सामन्यामध्ये खूप जबरदस्त खेळ दाखवला होता. 30 धावांची खेळी त्याने साकारली होती मागच्या सामन्यामध्ये. तोच समीर आता मध्ये स्ट्राईकला समोर अमर ठाकूर.
हा चेंडू फुलटॉस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण उंची कमी पडली. हवे झेप घेतली होती. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 56 धावा. अनिकेतचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगला झाला होता पण अपयश त्याच्या पदरी आलं कारण उंची कमी पडली. हो यावेळेस पुन्हा एकदा स्विंग केलाय. पुन्हा एकदा चेंडू अनिकेतच्या डोक्यावरनं बाउन्स होऊन जातो सीमारेषे बाहेर. सलग 2 चौकार येत आहेत. तर आमचे जे संघ गावदेवी क्रिकेट संघाचे जे प्रतिनिधी सदस्य आहेत त्यांना विनंती की बघा खेळाडू वारंवार जात आहेत चेंडू आणण्यासाठी तर प्लीज तुम्ही एका जागेवर जमू नका. मैदानाच्या चौफेर जाऊन आपण बसा तिथे आणि गेलेला चेंडू आणून द्या. खेळाडू जाऊन झाडाझुडपातून चेंडू आणतायत ही गोष्ट योग्य नाही आहे. मागाशी देखील एक खेळाडू भरपूर लांब जाऊन चेंडू घेऊन आला तर थोडं सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे आपल्याच मैदानावरती आहे तर थोडंसं कॉपरेट करा. एका जागेवर जमू नका. मैदानाच्या चौफेर तुम्ही सीमारेषे बाहेर तैनात व्हा. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. अमरच्या अगेन्स्ट या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळते समीर पाटीलचं. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. समीर मात्र चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतोय. ज्या प्रकारचा चेंडू तशाच प्रकारचे स्ट्रोक. हा चेंडू आपण पाहतो फोर लेनचा ऑफ स्टंपवरती होता. ड्राईव्ह केला. आधीचे 2 चेंडू त्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळाले ऑन साईडला खेळण्यासाठी. मात्र त्यानंतर ऑफ साईडचं देखील हा चेंडू फुलटॉस होता. ऑन साइडला स्विंग केलंय. चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यश मिळायच्या अगोदर समीरने मात्र या मैदानावरती ताबडतोब तडाखेबंद अशी फलंदाजी केली आणि संघाच्या धावसंख्येमध्ये अत्यंत वेगाने भर घातला. एकूण धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 68 आणि यावेळेस समीरने केलेले आहेत 34 धावांची खेळी साकारलेली आहे. पहिल्या सामन्यात 30 धावा, या सामन्यात 34 धावा, एकूण 2 सामन्यात 64 धावा. खेळातली निरंतरता सातत्य त्याने या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या मैदानावरती मात्र तो बाद झालाय. पण बाद होण्याआधी एक चांगली खेळी VRCC उसाटणे संघासाठी त्याने साकारली आणि दुसरा धक्का लागलाय 68 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न झालाय. इथून प्रयत्न असेल सोनारपाडा संघाचा या षटकात कमीत कमी धावा या ठिकाणी खर्च कराव्या लागतील. अन्यथा 70 धावसंख्या तर नक्कीच इथे डोळ्यासमोर दिसते पण 70च्या पुढे जर टार्गेट आलं तर सोनारपाडा संघावरती दबाव येऊ शकतो. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा धावसंख्येला ते चेस करत असतील तेव्हा. तर मैदानावरती नवीन फलंदाज येतोय सागर 4थ्या क्रमांकावरती. सलामीचा फलंदाज विकास मात्र अजूनही खेळपट्टीवरती. समीर येत आहेत. हा चेंडू समीरचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः जज करताय समीर पाटील. झेल मात्र पकडता आला नाही. 2 धावा पूर्ण करतात विकास. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या दरम्यानच्या काळात पूर्ण होतोय. झेल कठीण होता, प्रयत्न झाला होता पण झेल ड्रॉप झाल्यानंतर आता मात्र इथे 3 धावा येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 71. आणि या स्पर्धेतली सर्वोच्च सांघिक धावसंख्या होणार का हा प्रश्न आहे. कारण 72 ही धावसंख्या होती आणि आतापर्यंत 72 हीच सर्वोच्च धावसंख्या ही उत्तर शिव संघाची राहिलेली आहे.
यावेळेस मात्र समोर लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतात अनिकेत. ओ गुड कॅच. फलंदाज बाद होतोय. मैदानावरती धक्का लागतोय. तिसरा फलंदाज सागर यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने जाताना. पवार यांचा आवाज तुम्ही ऐकला. बाबा रामदेव पतंजली षटकार जे भिंगारचे आहेत आणि पतंजलीकडनं त्यांना काही प्रोडक्ट मिळत असतात जे नेहमी त्यांचा जो डायलॉग आहे बाबा रामदेव पतंजली षटकार, त्यामुळेच हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आणि पतंजलीकडनं त्यांना भरपूर प्रोडक्ट मिळत असतात. म्हणजे फार जवळचे मित्र आहेत गोरक्षनाथ. हा चेंडू ऑफ स्टंपवरती होता. यावेळेस मात्र खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल समीर पाटील यांचं. अनिकेतला वाईडिश लॉंग ऑनला आणलं स्क्वेअर लेगवरनं, कारण तिथून खूप जास्त बाउन्स होत असताना अनिकेतच्या डोक्यावरनं चेंडू गेले. धावसंख्या धावपलकावरती 71. चांगलं कमबॅक समीर पाटील यांचं. हा चेंडू ऑफ स्टंपवरती आहे मात्र खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे. धावसंख्या धावपलकावरती 72. गोलंदाज पुन्हा एकदा समीर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. सलग 2 चेंडू वाईड येत आहेत आणि 73. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या जी 72 होती ती मात्र आता नक्कीच तो विक्रम मोडीत काढलेला आहे. हा चेंडू स्वीप केलाय. समोर आहे श्रीधर. प्रयत्न केला होता इथे मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू सीमा पार जातोय आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपलकावरती 77. धावसंख्या धावपलकावरती 77 धावा. एक मोठं लक्ष इथे उभं केलं जाईल. यातही मात्र शंका नाही. अजूनही काही चेंडू शेष आहेत. एकूण 2 चेंडू शेष आहेत. त्यामुळे धावसंख्या 80च्या पुढे जाणार का हा प्रश्न आहे. पण समीर पाटील प्रयत्न करतील शेवटचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचे. फलंदाज विकास ज्याला जीवनदान मिळालं होतं आणि तो मात्र या खेळपट्टीवरती त्याचा फायदा घेतोय. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. चेंडू येतो स्लिप पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 78. स्ट्राईकला मात्र आले फलंदाज नितीन. हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतोय. डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी समीर पाटील यांची अखेरच्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाली. अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावपलकावरती 78 आणि 79 धावा करायच्या आहेत मैदानावरती. ते म्हणजे गावदेवी सोनारपाडा या संघाला विजयासाठी. You made a monster.
ची ओळख आहे. फार दुरून आपल्याकडे आलेले आहेत या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी. तर महेंद्र बोरके, महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत असताना धन्यवाद, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर बिरजू म्हात्रे, तर बिरजू म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान घेणार आहोत. तर शॉल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल बिरजू म्हात्रे जे चिंचपाड्याचे आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. तर 79 धावा गावदेवी सोनारपाडा संघाला करायचे आहेत विजयासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये, म्हणजेच 30 चेंडूमध्ये हे टार्गेट त्यांना पूर्ण करायचे आहे. आणि हे टार्गेट कशा प्रकारे या मैदानावरती चेस होईल आपण याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकणार आहोत राहुल भोईर यांच्या आवाजामध्ये. तर एक करेक्शन आम्ही करतोय, मगाशी समीरने 30 धावा केल्या होत्या, थोडंसं नक्कीच इथे चूक झाली होती स्कोरिंग करत असताना, कारण आमच्या दुसऱ्या स्कोररने ती चूक निदर्शनात आमच्या आणली. समीरने पहिल्या सामन्यात देखील 30 केल्या होत्या आणि या सामन्यात देखील 30 धावा केलेल्या आहेत. तर होऊया आपण राहुल भोईर यांच्याकडे, खेळाचं द्वितीय सत्र कसं असेल. धन्यवाद. टॉस साठी यायचं लगेचच. वसार टीमचे कॅप्टन, थँक्यू सो मच विनोद पाटील. टीम वसारचे कॅप्टन, टीम दहिसरचे कॅप्टन टॉस साठी यायचे. वसार विरुद्ध दहिसर असं आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे. वसार टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. महेंद्र भोईर दहिसर टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्ट करायचे. टार्गेट भरपूर मोठा आहे, 79चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी विशालचं पहिलं षटक ओव्हर द विकेट ना स्टार्टिंग इनला दत्ता ठाकूर. पहिलाच बॉल अपराच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे, धावा देखील इथनं चांगल्या मिळू शकतील. तिसरा धावेचा प्रयत्न वेगाने गेलाय आणि बघता बघता या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 3 धावांचा श्रीगणेशा या दरम्यान होत असताना स्कोरबोर्ड वरती 79चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, अजून एक चांगला चेंडू, बॅक टू द बॉल, रिच झेल होऊ शकला असता. एवढं सोपं नसतं चेंडू रिलीज करून या दरम्यान झेल घेणं, बॉडीचा बॅलन्स आणि त्याच्यानंतर स्वतःला सांभाळायचं असतं चेंडू रिलीज केल्याच्या नंतर. आणि यावेळेचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज विशालच्या माध्यमातून एक मोठी धावसंख्या टीम उसाटण्याने बनवली आहे. त्यांच्या अगेन चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग इथनं करावी लागेल समीर पाटीलला. त्याच्यासोबत आलाय दत्ता ठाकूर. या दोन्ही फलंदाजांना सुरुवात मोठी करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस्तामिंगे, मात्र खेळाडू नाहीये. धावा चांगल्या मिळू शकतील आणि धावा चांगले देखील मिळतील समीर पाटीलला आणि सोनारपाडा टीमला. पहिला संघर्षमय चौकार समीर पाटीलच्या पाठमधून.
पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 7. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना या दरम्यान उसाटणे संघ मलंगडातील हा एक अप्रतिम नामवंत संघ. ओव्हर द विकेटना फुलर लेन गती कमी केली होती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समीर पाटील भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे. सोनारपाडा नक्कीच गावाची अक्षरशः सेवा केली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. भरपूर वर्षापासून खेळतोय आणि त्याच्यासोबत दत्ता ठाकूर भरपूर वर्षाचा अनुभव. तो अनुभव आता मात्र इथनं पणाला लावावा लागेल. ओव्हर द विकेट डाऊन साईडला फटका आहे सुंदर. धावा देखील चांगल्या मिळतील मैदानाच्या आतमध्ये. दाखवत असताना समीर पाटील की आम्ही देखील इथनं कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, पोहोचण्याचा प्रयत्न करू विजयाच्या दिशेनं. पहिला षटका ठोकलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 13. चांगलं क्रिकेट. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. अजून एक फुल टॉस वन्स अगेन. ऍक्शन रिप्ले होऊ शकेल का? मात्र नाही. झेल तिथं पकडला गेला आहे. खेळाडू होते सागर पाटील ना हा झेल पकडला आहे आणि पहिला मोठा धक्का लागत असताना समीर पाटील मैदानाच्या बाहेर. गावदेवी सोनारपाडाला हा मोठा झटका. फलंदाज टीमचे कॅप्टन मात्र इथे उपस्थित आहेत. दरम्यान आमचे मित्र महेंद्र बोरके समाजसेवक उद्योजक चिंचपाडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वसार विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दहीसर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वसार टीमनं टॉस जिंकलाय प्रथम आणि डिसिजन आहे त्यांचा. यस नक्कीच पेंडिंग आहे डिसिजन. थोडासा बाद डिसिजन या दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर द विकेटना संकेत पाटील वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवे ते झेल मात्र होणार नाहीये. चिंटू डीप मध्ये गेलाय. खेळाडू आहेत साइड स्क्रीनच्या दिशेनं. 2 धावा इथं धावून घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 15 धावा स्कोर बोर्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. समीर पाटील बाद झाला पहिल्या षटकामध्ये. टार्गेट भरपूर मोठा आहे. 79चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. संकेत पाटील सेकंड ओव्हर पॉवर प्लेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला गोलंदाज विशालना. संकेत पाटीलचा दुसरा षटक आहे. मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळते. दुसरा फेरीतला पहिला सामना सोनारपाडा विरुद्ध उसाटणे. ओव्हर द विकेट. यावेळी सिंपलच्या वरून खेळले. चिनू डीप मध्ये स्लीपर कव्हरला वेगाने गेला. आउटफील्ड मध्ये खेळाडू आहेत. खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षण खराब आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 4 धावा नशिबाच्या मिळतील दत्ता ठाकूरला. ओव्हर द विकेट ना फुलर लेनचा मात्र या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चेंडू डीप मध्ये वेगाने चाललाय. दुसरी धाव दत्ता ठाकूर. डायरेक्ट हिट. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन.
चर्चा दरम्यान केल्याच्या नंतर बघूया डिसिजन काय येतोय. आणि तारीख हीच सांगत असताना दरम्यान अंपायर देखील आणि यावेळीची ही मोठी विकेट या मॅचची आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता ठाकूर मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का दरम्यान लागत असताना डायरेक्ट हिटच्या माध्यमातून हा खेळाडू दरम्यान बाद झालाय. नवीन बासमन राहुल. चांगली गोलंदाजी संकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ना नवीन बासमन राहुल आला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. फुल टॉस फटका आहे हवेत. तो देखील जाईल मैदानाच्या बाहेर. आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे राहुलने देखील. बिग हिट 6. चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या वेगाने जाते पुढे. 25 बोर्ड 25 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगलं क्रिकेट. क्षमा असू द्या. एक धाव स्कोर बोर्ड वरती कमी अंकित केली होती. आमच्या नक्कीच ऑफिशियल दुसरे गुणसंख्येलेखक आशिष आहेत आम्हाला माहिती देत असताना हरकत नाहीये. कधी कधी नक्कीच या दरम्यान होत असतात अशा गोष्टी. रनआउटची मागाची जे एक धाव काउंट केली नव्हती ते सांगत असताना आमचे स्कोरर क्षमा असू द्या. ओव्हर द विकेट डाऊन साईडला फटके उडवले हवेत. जवळपास खेळाडू देखील उपस्थित नाहीयेत. असते तरी देखील नंतर झेल होऊ शकला नसता. आणि ही ताकद आहे सोनारपाडा टीमची दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुल फलंदाज. षटकार. जशास तसं प्रतिक्रमण जशास तसा प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आहे ग्रामीणचा क्रिकेट. ओव्हर द विकेट ना ऑन साइडला चेंडू डीप मध्ये वेगाने गेला. खेळाडू आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. प्रेशर दबाव आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या मॅचचा. 2 धावा इथनं अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जातीये पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 34-79 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. मॅच शेवटपर्यंत रंगतदार मिळायला मिळेल नक्कीच पाहायला मिळेल यामध्ये शंका नाहीये. यस डीजे.
घेण्यासाठी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही च्या टीम आहेत त्या मात्र आता भरपूर संघर्ष करते त्या मॅच मध्ये. 45 18 चेंडू 45 ची गरज आहे. संघाची धावसंख्या एकूण आता मात्र स्कोरबोर्ड झाली आहे 32. माफ करा 34 धावा झाल्या आहेत. षटकार शेवटच्या बॉलवरती आला होता. ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेने खेळले. चेंडू डीप मध्ये खेळाडू उपस्थित पुन्हा धक्कारा फिल्डिंग. चेंडूच्या दरम्यान उचलून फिक केली जाईल तोपर्यंत मिळतील या अजून 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 36 धावा स्कोर बोर्ड वर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट भरपूर मोठे या मॅच मध्ये आहे. 79चं टार्गेट आणि जशास तसं प्रति उत्तर देखील दिलं जातं मैदानाच्या मध्ये. दोन्ही टीमच्या माध्यमातून सारखा खेळ पाहायला मिळतोय. जेव्हा दोन्हीही संघ एकाच ताकदीचे असतात तेव्हा अशा आपल्याला मॅच पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट फुलर लेन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. बॅट्समनला कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. चांगलं क्रिकेट. सागर पाटीलचा हा षटक खूप महत्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या अनुषंगानं प्रयत्न देखील सुरू आहेत मैदानाच्या मध्ये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 स्कोर बोर्ड वरती. 41 अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडू आणि 41 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सिद्धेश. तगडा फलंदाज आहे सोनारपाडा टीमचा. जबरदस्त मॅच. चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिटी क्रिकेट. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला चेंडू आहे. व्हाईट यॉर्कर. जास्त चेंडू आपण बघतो फुलर लेनचे पाहायला मिळतात. तिन्ही जे चेंडू आहेत ते आपल्याला नक्कीच दरम्यान फुलर लेनचेच पाहायला भेटले मैदानाच्या मध्ये. चांगली गोलंदाजी होत असताना आणि 2 नक्कीच दरम्यान या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 39 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा मात्र समोरच्या दिशेनं खेळाडू आहेत. लॉंगच्या दिशेनं साईड स्क्रीनला एकच धावीत मी ते कुठल्या प्रकारचा मोठा फटका नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण गोलंदाजी सागर पाटीलची खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा स्कोर बोर्ड वरती. वापसी करत असताना पुन्हा एकदा उसाटणे संघ या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने खेळलेत. ताकद हायचा खेळाडूकडं ती सिद्ध करत असताना मैदानाच्या मध्ये सिद्धेशच्या बॅट मधून येतोय पॉवरफुल षटकार. सेहेचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती. 46 अजूनही बनवायच्या आहे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. डबल 3 33 येणारे चेंडू शिल्लक आहेत या दरम्यानचे 13. चांगलं क्रिकेट. अप्रतिम आपल्याला मात्र खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर भरपूर धावा बनवल्या. चांगलं क्रिकेट खेळलं गेलं उसाटणे टीमच्या माध्यमातून. त्याला प्रति उत्तर दिलं जातोय मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट. सिद्धेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर द विकेट ना सागर पाटीलचा पुढचा बॉल. डावा स्टिक वरती चेंडू आहे. अपील थोडीशी आपल्याला पाहायला भेटली आणि या दरम्यान अंपायर सांगत असताना लेग B4 LBW फलंदाज बाद.
अमर ठाकूर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 33 धावा. संघाची एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या अखेरीस आपल्याला नक्कीच पाहायला मिळते 46. गणेश पाटील हा षटक खूप महत्वाचा आहे. या मॅचचा टर्निंग पॉइंट. इथनं मॅच टर्न होऊ शकेल. 12 चेंडू 33 ची गरज आहे. 46 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. ओव्हर द विकेट न गणेश. पहिलाच बॉल ओव्हर पिच आहे. फटका सुंदर आहे. तिथे आहे तैनात. या दरम्यान समीर पाटील देखील झील पकडला गेलाय. परता बॉल लागेल बासमनला मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका लागत असताना सोनारपाडा टीमला खेळाडू बाद. चांगलं संगीत आणि विकेट महत्वाची. स्टार्टिंग इनला अमर ठाकूर. अपेक्षा आता मात्र आहेत अमर ठाकूर आणि श्रीधर म्हात्रेकडनं सोनारपाडा टीमला. मात्र गणेश पाटीलचा हा षटक खूप महत्वाचा आहे. साइड स्क्रीनच्या दिशेनं बाजूला व्हायचं आहे. स्क्रीनच्या दिशेनं बाजूला आपली. तिथं कोणी थांबायचं नाहीये. सहकार्य करा. अमर ठाकूर स्टार्टिंग इनला सज्ज आहे. अमर ठाकूर साठी फटका यावेळेस फसला. मिस टायमिंग. झेल होऊ शकेल का? झेल मात्र झाला नाहीये. धावा इथनं मिळतील अमर ठाकूर आणि सोनारपाडा टीमला 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 48 धावा स्कोर बोर्ड वरती. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. चांगलं क्रिकेट. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीमला समान संधी आहे हा सामना जिंकण्याची. प्रयत्न सुरू आहे दोन्ही टीमचे. ओव्हर द विकेट न गणेश पाटील समोरच्या दिशेने बाकी द बॉलर खेळलेत. चेंडू दरम्यान साइड स्क्रीनच्या दिशेनं एकच धाव इथनं अमर ठाकूरला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 49 धावा स्कोर बोर्ड वरती. 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. हा षटक खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3च धावा खर्च केल्या. एक विकेट देखील घेतली या षटकामध्ये गणेश पाटीलनं. ओव्हर द विकेट. फुल टॉस त्याचा फायदा घेता आला नाहीये. मात्र तिथं खेळाडू उपस्थित आहेत. सागर पाटील चेंडूची उचलून फेक करतील. तोपर्यंत मिळणार आहे फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. 50 धावा स्कोर बोर्ड वरती. आठ चेंडू 29 ची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. ते 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत गणेश पाटीलचे. स्ट्रायकिंग इनला अमर ठाकूर. ओव्हर द विकेट ऑन साइडला वेगवान फटका. मात्र खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव इथनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने केला अमरने देखील आणि इथनं या अजून 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 52 धावा स्कोर बोर्ड वरती. 7 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे.
चांगली गोलंदाजी पूर्णपणे कमबॅक केला या मॅच मध्ये मित्रमंडळ गोलंदाज गणेश पाटील ना. पहिल्या बॉलवरती विकेट, सिंगल डबल धावा नक्कीच आल्या. मग तो मोठ्या फटक्यांची गरज होती या षटकामध्ये सोनारपाडा टीमला. ओव्हर द विकेट. यावेळीचा फटका आहे, यावेळी धावा देखील चांगल्या मिळतील. अहमद ठाकूरच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि समीकरणामध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये असणार आहे 6 चेंडू 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी सोनारपाडा या टीमला. चला स्पीडअप करा आपण मॅच. सहा चेंडू 21 धावेची गरज आहे. मॅच आपण सुरू करायची. थोडं सहकार्य करा. मित्र किशोर यांचा देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऐरे गावचे आहेत. 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. मॅच आपण लगेच सुरू करावी प्लीज फास्ट. जास्त आपण वेग घेऊ नका, फटाफट आपल्याला क्रिकेट खेळायचे. थोडं सहकार्य करावं. 6-21 समीकरण या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट सागर पाटील. पहिलाच बॉल आणि इथनं एक धाव घेतली जाते, एकच धाव घेतली जाईल अमर ठाकूरला. दरम्यान स्ट्राईक हवी आहे. 5 चेंडू 20 धावेची गरज आहे. 5 बॉल 20 रन अशक्य असं नाहीये. क्रिकेट जो असा खेळ आहे तिथे मात्र अशक्य असं काहीच नसतं. शक्य होत असतं पण तिथे करावं लागतं. ते प्रयत्न, ती मेहनत इथनं करावी लागेल. स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल धावा बनवण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूने संघर्ष सुरू आहे धावा रोखण्यासाठी. 5 चेंडू 20 धावेची गरज आहे. सोनारपाडा विरुद्ध उसाटणे. चांगली मॅच. थोडासा वेग कमी घ्या प्लीज. 5 चेंडू 20 धावा. स्टार्टिंग एंडला अमर ठाकूर. फुल टॉसचा फायदा घेता आला नाहीये. महत्वाची विकेट या मॅचची अमर ठाकूरची आपल्याला पाहायला मिळते. बिग विकेट नाव फलंदाज बाद. ओव्हर द विकेट ना. यावेळेचा चांगला चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट इथे देखील प्रयत्न केला गेला. जास्त काही नुकसान होणार नाही. एकच धावीतनं घेतली जाते.
आणि समीकरण जर विचार केला तर आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. या धावा कंपल्सरी चेस देखील कराव्या लागतील. त्याचं कारण विकेट जास्त गेल्या आहेत सोनारपाडा टीमच्या. पहिल्या डावामध्ये उसटणे टीमच्या फक्त 3च विकेट गेल्या होत्या. 3च खेळाडू बाद झाले होते. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं चांगली गोलंदाजी सागर पाटील. चांगलं क्रिकेट, अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू आणि या मॅच मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 18 धावा. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सज्ज राहायचं आहे. ओव्हर द विकेट. आता मात्र मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. एकच धावीतनं घेतली जाईल. आता मात्र फक्त एकच चेंडू टाकायचा आहे या मॅच मध्ये. फिल्डिंग टॉस वसा टीमने जिंकला होता. डिसिजन फिल्डिंग या दरम्यान करणार आहेत. हा येतो शेवटच्या बॉलवरती चौकार. मात्र सामना जिंकला उसाटणे टीमनं. अभिनंदन उसाटणे क्रिकेट संघ, हार्ड लक समीर पाटील आणि सोनारपाडा क्रिकेट संघ. चला आपण लगेचच फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे. वसा टीम जास्त वेळ न घेता आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण देऊया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठ दुसऱ्यांदा आपण देतो मॅन ऑफ द मॅच समीर पाटीलला, ज्याने या मॅच मध्ये बनवल्या 30 धावा. तोच ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जिवंत आहेस, जीवाचं नातं जुळवून